पिंपळखुटी यात्रा महोत्सव पाटणबोरी गावातील परमपूज्य श्री समर्थ रामानंद महाराज श्री समर्थ माधवराव महाराज यांच्या मठातर्फे पिंपळखुटी येथे असलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रात ही यात्रा दरवर्षी भरवली जाते। सदर यात्रेचं हे 135वं वर्ष आहे। ही यात्रा रामानंद महाराज यांनी सुरू केली होती। या यात्रेला 28 जानेवारी पासून सुरुवात झाली। या यात्रेत विदर्भ, मराठवाड्यासह तेलंगणामधील भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात। श्रींचं दर्शन घेऊन पैनगंगेला नैवेद्य सुद्धा दाखवून आपल्या कुटुंबासह मठातर्फे असलेल्या महाप्रसादाचा आस्वाद घेतात। ही जी पैनगंगेमध्ये जी यात्रा भरते, ही यात्रा पाटणबोरी येथील रामानंद महाराज मठातर्फे आयोजित केल्या जाते। हे या यात्रेचं 135वं वर्ष आहे आणि ही यात्रा 1889 पासून सुरू झालेली आहे। यात्रेचा पहिला दिवस म्हणजे रथामध्ये महाराजांच्या पादुका ठेवून मठामधून ही रथयात्रा यात्रेमध्ये भक्त लोक रथ ओढत घेऊन येतात आणि रात्री मग या यात्रेमध्ये वाळवंटामध्ये विश्राम होतो। दुसऱ्या दिवशी दहीहंडी आणि काला होतो आणि त्या पश्चात काल्याचं कीर्तन झाल्यानंतर, काला वितरित झाल्यानंतर तत्पश्चात महाप्रसादाचं वितरण होतं। तिसऱ्या दिवशी गंगापूजनाचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी चतुर्थीला श्री महागणपतीला सहस्त्रावर्तन अभिषेक करून महाप्रसादाचं आयोजन केले जाते। चौथ्या दिवशी महाप्रसादाच्या पश्चात रथामध्ये पादुका ठेवून भक्त लोक तो रथ मठामध्ये घेऊन येतात आणि या सोहळ्याची सांगता होते। रामानंद महाराज, परमपूज्य श्री माधवराव महाराज आणि परमपूज्य श्री दाजी महाराज यांची पावनभूमी म्हणजे पाटणबोरी गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्ही जन्मलो हे आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ह्या त्यांच्या आठवणीसाठीच ही जत्रा भरवली जाते आणि ह्या जत्रेचे कमीत कमी 150 वर्षापासून ते 200 वर्षापासून या जत्रेला नियमित आमचे पूर्वज येत आहेत। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी गजू कैलासवार, पाटणबोरी।